राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयाच्या समोरच सरकार विरोधात एक बॅनर लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या बॅनरवरूनच आता कुठेतरी गदारोळ होण्याची शक्यता आहे, कारण पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय पोलिसांची गाडी समोर आहे आणि पोलीस हे बॅनर काढण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। समोर एक पोलिसांची टीम देखील आहे, स्थानिक पोलीस आहेत ते, आणि ते हे बॅनर काढण्यासाठी या ठिकाणी आले होते। मात्र रोहिणी खडसे या ठिकाणी पोहोचले आणि त्यामुळे पोलीस या ठिकाणाहून निघून गेलेत। पोलीस जरी निघून गेले असले तरी हा बॅनर कोणत्याही परिस्थितीत काढणार नाही अशा पद्धतीची भूमिका रोहिणी खडसे यांनी घेतली आहे। त्यांच्या कार्यकर्ते देखील सोबत आहेत आणि त्याच्यामध्ये छोट्या आकाराचे हेच पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत की कशा पद्धतीनं सध्या सत्ताधाऱ्यांना खोटी आश्वासनं दिल्यात आणि ज्या योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना घोषित केल्या होत्या त्या संदर्भामध्ये कुठेही तजवीज होत नाही आणि त्यामुळे सरकार 420 झालंय अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पोलीस या ठिकाणी दाखल झाले बॅनर काढण्यासाठी, तुम्ही आल्यामुळे ते निघून गेले का, असं पद्धतीनं हे घडतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे? आपण बघितलं असेल विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कायमच सरकार करतंय। एक साधं बॅनर, ज्या बॅनरमध्ये सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या घोषणाचा उल्लेख आम्ही केलेला आहे आणि ज्या घोषणा सरकारने दिल्या होत्या निवडणुकीच्या काळात त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या होत्या, अशा घोषणांमधली एकही घोषणा ही सरकारने पूर्ण केलेली नाही। त्याच्यावर आम्ही एक बॅनर प्रसिद्ध केलं आणि ते बॅनर काढण्यासाठी पोलीस यंत्रणा इथे येतंय आणि हा दबाव आमच्यावरती तयार करून हे कसं तरी बॅनर काढण्यात यावं, म्हणजे सरकारला जाब विचारणं, सरकारच्या विरोधात आवाज उठवणं पण आता गुन्हा झालाय की काय, अशी परिस्थिती आहे। सरकारचा हा जो दबाव तंत्र आहे, जे पोलिसांचा वापर ते करतायत, ते आम्ही खपवून घेणार नाही। मी हे बॅनर काढू देणार नाही, कारण हे सरकारला जाब विचारतंय। त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या, त्यांनी ज्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केल्या होत्या लोकांसाठीच्या, त्यांची आठवण करून देणार हे बॅनर आहे आणि आम्ही सरकारला आठवण करून देणारच। कोणकोणत्या योजना त्याच्यामध्ये होत्या? तुमच्या हातात इथे एक पोस्टर देखील पाहायला मिळतंय असेल तर यामध्ये अनेक योजनांच्या बाबतीमध्ये सरकारने जाहीरनाम्यामध्ये हे केलेलं आहे। जसं लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपयांवरून 2100 रुपये आम्ही करू असं जाहीर करण्यात आलं। 2100 रुपये तर सोडाच, पण साधे 1500 रुपये पण आता सरकार देत नाहीये। त्याचे देखील आता काही महिला भगिनींना 500 रुपयावरतीचा मोबदला देण्यात येईल असा सरकारने 2 दिवस आधीच एक निर्णय घेतलाय। त्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करू ही देखील घोषणा केली होती। त्याबरोबर वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयावरून 2100 रुपये देण्यात येतीलची घोषणा करण्यात आली होती। जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात येतील, पण आज महागाई वाढवण्यात आली आहे। गॅसचे दर वाढवण्यात आले आहे, सिलेंडरचे दर वाढवण्यात आलेले आहे। आज महागाई ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेली आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना देखील सुरक्षा कवच आणि त्यांच्या वेतनवाढी संदर्भातला निर्णय होता। शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जे 12,000 रुपये देण्यात येत आहेत ते 15,000 रुपये देण्यात येतीलची घोषणा करण्यात आली होती। 15,000 महिलांना पोलीस दलामध्ये समाविष्ट करण्यात येईल, भरती करण्यात येईल असाचा एक जाहीरनाम्यामध्ये उल्लेख होता। 25 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल अशी देखील एक घोषणा करण्यात आली होती। पण आज जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर बेरोजगारांची संख्या ही सगळ्यात मोठी आहे, म्हणजे भारतात सगळ्यात जास्त बेरोजगार कुठे असतील तर ते महाराष्ट्रात आहेत। त्याचबरोबर वीज बिलामध्ये 30% कपात करण्यात येईचा एक घोषणा करण्यात आली होती। एक 7 हॉर्स पॉवरच्या ज्या मोटर असतील त्याचा देखील माफी सरकारने जाहीर केली होती, पण ही कुठलीही घोषणा सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली नाही। म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे, बहुमताची झाली तजवीज आणि सरकार झालं 420 आणि ही 420 सरकार त्यांच्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला दाखवूनच देते की साधं बॅनर लावलं आणि जाब विचारलं तरी बॅनर काढण्यासाठी सरकारची माणसं आणि सरकारांची पोलीस यंत्रणा इथे येते, ही 420च म्हणावी लागेल। शेवटी जाब विचारणं हा आमचं काम आहे आणि त्याचं उत्तर देण्याऐवजी दडपशाही जर करत असाल तर ती सहन केली जाणार नाही। शेवटचा प्रश्न, 420 सरकारला तुम्ही म्हणताय, म्हणजे सरकारनं फसवणूक केली असं तुम्ही म्हणताय, या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तुम्ही करणार आहात? तुम्ही जाणार आहात पोलीस स्टेशनला? तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणींना भावनिक आव्हान सरकारच्या काही मंत्र्यांनी केलं। सरकारमधल्या त्या काळच्या वेळेसच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचे 1500 रुपयांचे 2100 रुपये हे मानधन लाडक्या बहिणीचं तुम्हाला वाढवून देऊ, अशा अनेक घोषणा करून मतं तर मिळवली। पण आज जर बघितलं असेल तर ह्या लाडक्या बहिणी परक्या झालेल्या आहेत
आणि ह्या बहिणींना जे खोटं आश्वासन देऊन यांनी मतं मिळवली होती, ह्या सगळ्या भूलथापा होत्यात आणि ह्यासाठी 420चा गुन्हा सरकारवरती दाखल केला गेलाच पाहिजे आणि आम्ही तो करणार. माझ्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणींना फसवलंय, त्यांची खोटं बोलून मतं यांनी मिळवली आहेत, अशा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्ता जमा करून त्यांच्याकडून सरकारच्या विरोधामध्ये 420चा गुन्हा नोंद करणार आहोत आणि आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की तुम्ही ही खोटी आश्वासनं देऊन आमची मतं का मिळवली आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. रोहिणी खडसेंना आता भूमिका घेतली आणि 420चा गुन्हा सरकार विरोधात दाखल करणार अशा पद्धतीचा पवित्रा घेतला, कारण सरकारनं आमची जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण केलेली नाही आहेत आणि आमची फसवणूक केली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही भूमिका आम्ही घेतोय असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.